नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चंद्रकांत माळी, मानसी ॲग्रो फार्म, शनी मांडर, तालुका जिल्हा नंदुरबार. पेरू शेती, फळबाग पेरू शेती करत असताना मी आधीच म्हणलोय, नियोजनबद्ध शेती खूप महत्त्वाची आहे. आपण जी माग व्हिडिओ टाकली होती त्याच्यात जो हे पाऊसमुळे म्हणा किंवा ड्रीप खत द्यायला फवारण्याला मागच्या गेल्या महिन्याभरा पहिले जो काही वेळ भेटला नाही, त्याच्यामुळं बागेत दोन प्रॉब्लेम आले होते आपल्याला. प्रॉब्लेम म्हणजे दोन अडचणी एवढ्या मोठ्या नव्हत्या. एक थोडी फेरस डिफिशियन्सी आणि एक होती एक मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मॅग्नेशियम वगैरे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ टाकलेली होती मागच्या, आता जी माग व्हिडिओ गेली त्याच्यात तुम्ही बघू शकता ना. आता ही बघा बागेची रिकवर झालेलं झाडं, म्हणजे एक ठराविक 5-7 झाडं होती आपली जी एकदम भयानक पिवळी पडली होती, जे फेरसची खूप मोठी डिफिशियन्सी होती. आता तुम्ही बघू शकता कॅनोपी वगैरे फक्त 15 दिवस झाले आहेत. त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओत म्हणलोय बेसिक स्वतःही ओळखणं महत्त्वाचं आहे की नेमकं कशाची डिफिशियन्सी आहे, काय गरज आहे, झाडांना काय गरज लागते हे तुम्ही बघू शकता. आता ग्रोथ तर एक नंबर चालू आहे. बाकी कॅनोपी, शेंडा फ्रेश. आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो, ह्या वेळेस फवारण्या आपण खूप थांबवल्या आहेत. जास्त गरज येत नाही फवारण्यांची या लेवलला. आता ग्रोथ आहे. जे झाडं खूप जास्त प्रमाणात पिवळी होती, आता हे एक झाड खूप 70-80% रिकवर झालं फक्त 15 दिवसात. हे पूर्ण पिवळं पडलेलं होतं. जे मॅग्नेशियम सल्फेट पण दिलं आणि फेरसही दिलं 6% वालं. 15 दिवसाच्या आत बाग कव्हर झाली. हे तुम्ही कलर कॅनोपी बघू शकता. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. दुसरी गोष्ट, बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट किंवा फोन येतात की माल गोल बनत नाही किंवा पाहिजे तसा कलर येत नाही किंवा शायनिंग दिसत नाहीये. तर नेमकी अडचण काय? तर त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो, ऐन वेळेस जेव्हा तुमचा माल तयार होतो, जेव्हा अडचणी येतात, तेव्हाच तुम्ही सगळं काही करशाल, फवारण्या करू, ड्रीप देऊ, हे देऊ, ते देऊ, तेव्हा वेळेवर क्वालिटी मेंटेन होत नाही. क्वालिटी मेंटेन होण्यासाठी दोनच गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, त्या फॉलो करा. तुमचं ज्या वेळेस कळी लागते, कळी लागल्यानंतर ह्या कळीच्या ह्या अवस्थेपासून तर माल फॉर्म बॅगिंग होऊन जाते तोपर्यंत सकिंग पेस्ट म्हणजे काय? सकिंग पेस्ट आणि एक आडी. सकिंग पेस्ट म्हणजे मावा, तुडतुडा, थ्रीस, पांढरी माशी वगैरे हे याच्यासाठी 10-12 दिवसाच्या अंतरानं कंटिन्यू साधे मॉलिक्यूल का असेना पण ते चांगल्या ब्रँड कंपनीचे फवारत राहणं खूप महत्त्वाचं आहे. काय शेतकरी बांधवांनो, हे जे आता हे कोवळं फळ येतं, हे दिसायला आपल्याला दिसतंय, चमकतंय. आता हे बघा तुम्ही, एकदम तेलासारखं चमकतंय. परंतु याला जर तुम्हाला क्वालिटी शायनिंगवालं तयार करायचं असेल तर याच्यावर सकिंग पेस्टचा अटॅक व्हायला नको. थ्रिप्स वगैरे, मावा, तुडतुड्या याच्या नॉर्मल फवारण्या घेत राहणं. 10-12 दिवसाच्या अंतरानं बागेची कंडिशननुसार फवारण्या घेत राहा. दुसरी गोष्ट, जे कडी एक हरभऱ्यासारखी किंवा सुपारीसारखी या लेवल याच्या पहिले बी चालू केलं चालेल. फॉर्म बॅगिंग पर्यंत, कढीपासून तर फॉर्म बॅगिंग पर्यंत बागेवर मी मागाशी म्हणलो, एक कॅल्शियम प्लस बोरॉन लिक्विडमध्ये 30 ml कमीत कमी 3 फवारण्या होणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळं तुमचं फळ वाकडं तिकडं राहणार नाही, शिरा निघणार नाही, जास्तीत जास्त गोल, एकदम व्यवस्थित आकार, साईज फळाची आणि शायनिंगवालं हे मेंटेन होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. ज्या काही शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवर, तर सबस्क्राईब करा. आणि ज्या आता आपलं सुरुवात झालेलीच आहे, मी मागाशी म्हणलोय, ज्या शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात भांडवल नाही आहे परंतु
आता माझ्यासारखी बरेच तरुण पोरही आपले फळबागेत शेतीत उतरते. कारण दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो, माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे. ते म्हणतात ना, लोक म्हणतात की हे शक्य नाही होणं, म्हणून ते जे होत नाही ना तेच करून दाखवायचं. त्याच्यात भेटलेल्या यशाची किंमतही आणि मजाच वेगळी असते. म्हणून जे काही नवीन शेतकरी फळबागेत येण्याचा विचार करत आहे, परंतु भांडवल नाही आहे, कोणी म्हणतं 3 लाख 3.5 लाख खर्च होतोही बाकी, परंतु जर कमीत कमी खर्चात 2-2.5च्या आत ते स्वतः करण्यावर आहे सगळं. जर कमी खर्चात पेरू लागवड करून उत्पन्न घ्यायचं असेल तर मानसी ॲग्रो फार्मला संपर्क साधा, मला कॉल करा खालील दिलेल्या नंबरवर. आता आपल्या लागवडी सुरू झालेल्या आहे. रोपं दिलीत आपण 8-10 शेतकऱ्यांना. 1 नंबर क्वालिटीची रोपं आहे, व्हाईट रूट. आता मी एका बागेवर गेलो, आता ते थोडंसं 30-40% रोपही डॅमेज असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याने 3 महिने 2.5-3 महिने झाल्यापर्यंत त्याला अक्षरशः नेमॅटोड आणि खाली उमनी, इतर काही खोडकीड वगैरे अशा बऱ्याच गोष्टी दिसल्या. 3 महिन्याच्या मानानं जसं लावलेलं आहे त्या लेवललाच आज बी रोप होतं. म्हणून या चुका करू नका शेतकरी बांधवांनो. एक तर चांगल्या शेतकऱ्याशी, अनुभवी शेतकऱ्याशी, चांगल्या माहिती देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधा, माहिती करून घ्या. कारण तुम्ही केलेली मेहनत ही वाया जायला नको. शेतकरी राजा खूप मेहनत करत असतो, म्हणून सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध असू द्या. धन्यवाद. नवीन लागवड करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मानसी ॲग्रो फार्मला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.